नमस्कार मित्रों, आज रसायन विज्ञान मध्ये जो लास्ट भाग आपण पाहिला द्रावण, त्याच्यामध्ये आपण काही थिअरी बघितली. हेनरीचा नियम, राऊल्सचा नियम बघितला. त्याचप्रमाणे संख्यात्मक गुणधर्म आणि याच्यात काही 4 वेगवेगळे पॉइंट्स येतात. त्याच्याविषयी आज आपण समजूया. ठीक आहे, तर खूपच काळजीपूर्वक आजचा जो लेसन आहे तो पण तुम्ही अटेंड कर जा. ठीक आहे. संख्यात्मक गुणधर्म. तर सर्वात पहिला प्रश्न असा होतो, संख्यात्मक गुणधर्म म्हणजे काय. आता संख्यात्मक म्हटलं आता तर या शब्दामध्ये पहिले 2 अक्षर येतात. संख्या म्हणजे संख्यावर आधारित असणारा गुणधर्म. तो गुणधर्म केव्हा लागू पडतो, खूप काळजी देऊन ऐका. जेव्हा तुम्ही ही थिअरी मध्ये हा प्रश्न समजण्याचा प्रयत्न करणार तेव्हा सर्वात अगोदर तुम्ही विचार करायला हवं, जर कोणताही अबाष्पशील पदार्थ, बघा मागच्या वेळेस आपली चर्चा झाली, अबाष्पशील पदार्थ बाष्पशील द्रावकामध्ये विरघळला जातो तेव्हा द्रावणाच्या बाष्पदबाणामध्ये कमीपणा होतो. म्हणजे द्रावणाचे बाष्पदबाण कमी होते. तेव्हा काही असे गुणधर्म असतात ज्यांच्यामध्ये खूप काही बदलाव होतो. तर आपण या गुणधर्माची जर व्याख्या समजायची असेल तर आपण लिहू शकतो की जे गुणधर्म द्रावणाच्या अणूंची संख्याच्या सापेक्षेला, बघा आपण सापेक्षेला असा शब्द वापरतो आहे. याचा अर्थ असा होतो आपण त्याचे कंपॅरिझन करत आहोत. द्रावणाच्या अणूंची सापेक्षेला द्राव्य पदार्थांची कुल अणूंची संख्यांवर आधारित असतो. त्या गुणधर्माला संख्यात्मक गुणधर्म असे म्हणतात. संख्यात्मक गुणधर्म. ठीक आहे. म्हणजे जर द्रावणामध्ये द्रावक आणि द्राव्य असतो तर द्राव्य जो पदार्थ आहे त्यांच्या द्राव्य कण की अणू त्यांची संख्यांवर जर कोणताही गुणधर्म आधारित असेल तर त्याला आपण संख्यात्मक गुणधर्म असं म्हणतो. उदाहरण, आता बघा उदाहरणामध्ये तुम्हाला आपल्याला 4 शिकायचे आहे. खूपच काळजीने समजून घ्या. पहिला आहे द्रावणाच्या बाष्पदबाणामध्ये होणारा कमीपणा. म्हणजे आपण शॉर्टकट मध्ये लिहू शकतो, बाष्पदबाणामध्ये कोणाच्या द्रावणाच्या होणारा कमी. त्यानंतर दुसरा आहे तो मोलल उन्नयन. उत्कलन बिंदू मध्ये होणारी वाढ. म्हणजे उत्कलन बिंदूचा जो वाढ होते, उत्कलन बिंदू वाढत जातो तो एक फेरफार होतो. त्यानंतर ठार बिंदू मध्ये, ठारण बिंदू असतो ना, ठार बिंदू मध्ये कमीपणा. आणि चौथा जो आहे तो आहे अभिसरण दाब, ज्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणतो. ठीक आहे. उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट
तो कसा काय वाढतो द्रावणामध्ये, आणि ठार बिंदू म्हणजे फ्रीजिंग पॉइंट, ठार बिंदू कसा कमी होतो, आणि चौथा शेवटचा आहे अभिसरण दबाव, ज्याला ऑस्मोटिक प्रेशर असे म्हणतात. ठीक आहे, हे 4 खूपच इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि हे उदाहरण म्हणून आपण संख्यात्मक गुणधर्म मध्ये घेऊ शकतो. तर बोर्ड मध्ये हा प्रश्न येतो, संख्यात्मक गुणधर्म म्हणजे काय, आणि त्याच्यातला एक गुणधर्म विस्तारपूर्वक समजव. का तर असा येतो मोलर बिंदूची वाढ समजवा, ठार बिंदूच्या कमीपणा समजवा, अभिसरण दबाण विषय समजवा. ठीक आहे, तो कोणताही प्रश्न आपण त्याच्यात घेऊ शकतो. आज आपण शिकत आहोत मोलर उत्कलन बिंदू मध्ये कस काय वाढ होते ते. सगळे जेवढे पण विद्यार्थी तुम्ही बघत आहात त्या या टॉपिकला जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही लिहून पक्का करून द्या. आणि याच्यात आता आपण बघत आहोत, याला आपण एक टॉपिकचं असं नाव पण देऊ शकतो, मोलर उन्नयन अचळांक अथवा उत्कलन बिंदू मध्ये होणारी वाढ. कस काय उत्कलन बिंदू वाढतो. आता बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं की अबाष्पशील द्राव्य जर बाष्पशील द्रावकामध्ये विरघळल्यानंतर जे द्रावण तयार होते तर त्या द्रावणाचा उत्कलन बिंदू वाढतो. ठीक आहे, तर उत्कलन बिंदू म्हणजे काय, पहिला प्रश्न आहे. आणि आपल्याला माहित आहे पाण्याचे उत्कलन बिंदू किती आहे, तुम्हाला ठाऊक असेल 373 डिग्री केल्विन, 373 डिग्री केल्विन अथवा 373.15 एक्झिट व्हॅल्यू, नाहीतर आपण सेल्सिअस मध्ये 100 डिग्री सेल्सिअस असे म्हणतो. का, कारण त्या तापमानाला पाणी जे आहे ते वायू स्वरूपामध्ये रूपांतरित होते, म्हणजे पाण्याची बाष्प बनते. ठीक आहे, पण ऍक्च्युअल व्याख्या आपण काय देऊ शकतो, तर बघा, ज्या तापमानाला पाण्याचे बाष्पदाब, बघा याच्यात बाष्पदाब येतो, पाण्याचे बाष्पदाब एक वातावरण जेवढे होत असेल त्याला उत्कलन बिंदू म्हणतात. म्हणजे आपण पाण्याची बाष्प बनली ते तर ठीक, पण त्याचा जो बाष्पदाब असतो, बाष्पदाब तो एक वातावरण जेवढा होतो तर त्याला आपण उत्कलन बिंदू म्हणतो. आता बघा, नॉर्मल आपण द्रावक, शुद्ध द्रावक जर पाणी घेतलं त्याच्यात कोणताही पदार्थ विरघळला नाही तर त्याच्या बाष्पदाब एक वातावरण असतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या उत्कलन बिंदू किती आला, 373 केल्विन. पण जर मी त्या पाण्यामध्ये कोणताही द्राव्य पदार्थ विरघळला तर ते पाणी द्रावण बनून गेलं, आणि त्या द्रावणाचा जर मी उत्कलन बिंदू काढला तर तो उत्कलन बिंदू चा जो फेरफार झाला, तो बिंदू म्हणजे जो जास्तपणा वाढ झाली, आपण जास्तीपणा पण म्हणू शकतो आणि वाढ पण म्हणू शकतो, तर ती शुद्ध द्रावकाच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असते. ठीक आहे, आणि ते कोणाच्या समप्रमाणात असेल विचार करा, त्याच्यात जो द्राव्य पदार्थ विरघळला आहे त्याच्या सांद्रतेच्या समप्रमाणात असतो, जे आपल्याला या थिअरीत बघायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण इथं मानून घेऊया, हे तुम्ही व्याख्या लिहून घ्या, आणि याच्यात आपण मानून घेऊया की जर मी उत्कलन बिंदूच्या फेरफार द्रावणात झालेला, द्रावणामध्ये उत्कलन बिंदूच्या फेरफार जर लिहिला, म्हणजे फरक पण बोलू शकता आपण, डेल्टा टी, तर हा नेहमी कसा असतो बघा, मी लिहिता आहे ते समजून घ्या.
तुम्हाला पुस्तकात असं दिसेल पण तुम्हाला समजण्यात थोडं अडचण होईल. तर बरोबर समजून घ्या. मी लिहित आहे TB मायनस T0B. म्हणजे हा T0B काय आहे? शुद्ध द्रावकाच्या उत्कलन बिंदू. ठीक आहे. TB म्हणजे बॉइलिंग पॉइंट, T फॉर टेम्परेचर, B फॉर बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलन बिंदू. तर हा जो TB आहे तो द्रावणाचा उत्कलन बिंदू आहे. म्हणजे आपण लिहू शकतो TB काय आहे? द्रावणेच्या उत्कलन बिंदू. आणि T0B शुद्ध द्रावकेच्या उत्कलन बिंदू. तर शुद्ध द्रावकेच्या किती असेल? जसं आपण पाण्याचे म्हटलं 373 केल्विन, तर याचं कदाचित 390, 410 एवढं असू शकतं. याचा अर्थ असा झाला की TB नेहमी T0B पेक्षा कसा असेल? जास्त. ठीक आहे. TB ग्रेटर दॅन T0B. हे जे समजलं असेल तर तुम्हाला पुढचा टॉपिक समजेल. तर याच्यामध्ये आपण गाणितिक स्वरूप म्हणून तो फेरफार किती झाला त्याला समजण्यासाठी डेल्टा TB हा नेहमी स्मॉल m द्राव्य पदार्थाच्या मोलारिटीवर आधार असतो. मोलारिटी स्मॉल m दिल्यावर याचे गाणितिक स्वरूप आता आपल्याला समजायचं. तर त्याच्यासाठी मी पुढचा स्टेप लिहित आहोत. डेल्टा TB डायरेक्टली प्रपोर्शनल टू m. याचा अर्थ असा झाला डेल्टा TB बरोबर KB इंटू m. आता KB काय आहे? तर उन्नयन अचळांक. काही वेळेस विचारतात मोलर उन्नयन अचळांक म्हणजे काय? तर ज्या अचळांक मुळे तापमानाच्या फेरफार, उत्कलन बिंदूच्या फेरफार हा द्राव्य पदार्थाच्या मोलारिटीवर आधारित असतो त्याला मोलर उन्नयन अचळांक म्हणतात. आणि जे आपल्याला सूत्र माहित आहे मोलारिटीसाठी आपण लिहू शकतो KB इंटू मोलारिटी. मोलारिटी म्हणजे काय? W2 इंटू 1000 डिवाइड बाय M2 इंटू W1. W2 आणि M2 काय आहे? द्राव्य पदार्थाच्या मोल. हा वजन भागिले अणुभार याप्रमाणे. आणि W1 काय आहे? द्रावकाचा वजन, द्रावक जे असेल त्याचे वजन. आणि याच्यामध्ये जर मी KB ला जर करता बनवला KB बरोबर, तर हा डेल्टा TB गुणिला हा M2 इकडे येईल W1. हा जो खालच्या भागाकारच्या भाग आहे गाणितिक नियमानुसार वरती आणि खाली जे W2 इंटू 1000. तर हे एक सूत्र मोलार उन्नयन अचळांकच्या मिळतो. आणि जर तुम्हाला अनुभार शोधायचा असेल, काही वेळेस अनुभार शोधा, काही मला पॉईंट दिले असतील आणि अनुभार शोधण्यासाठी, तर याच्यामध्ये अनुभार कोणता असेल विचार करा M2. तर जर मी M2 ला फंक्शन बनवणार तर M2 बरोबर सूत्र बनेल KB इंटू W2 इंटू 1000 डिवाइड बाय डेल्टा TB इंटू W1. ठीक आहे. याप्रमाणे दोन सूत्र आपण इथं तारवले. तर काही वेळेस तुम्हाला सूत्र दिलेलं असेल, हे सूत्र साबित करा, तर आपल्याला याप्रमाणे सूत्र मिळवून लिहावं लागेल. आणि त्याच्यामध्ये लिहायचे जिथे KB हा मोलर उन्नयन अचळांक आहे, W2 द्राव्य पदार्थाचे वजन आहे, डेल्टा TB फेरफार आहे तो दिलेला असेल प्रश्नामध्ये, आणि W1 हे द्रावकाचे वजन आहे, आणि M2 काय आहे? जो द्राव्य पदार्थ विरघळला आहे त्याचा अणुभार. तो शोधण्यासाठी आपण हे सूत्र वापरू शकतो. हे सूत्र लक्षात ठेवून घ्या. आणि हा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी एवढी थिअरी आणि एवढं मॅथमॅटिकल जे आहे ते लिहावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर हा थिअरीचा कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही जर वही बनवली असेल त्या वहीमध्ये हे लिहून घ्या आणि याचे मॅथमॅटिकल स्टेप बघून घ्या. याचप्रमाणे ठार बिंदू अवनयन, हे उन्नयन असेल त्याला अवनयन कमीपणा, तो आपण बघूया नेक्स्ट टाइम. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.